बॉस ते पत्राबद्दल काय म्हणायचं तुला? कुठलं पत्र? ते वर्तमानपत्र का कौशिकीताईंना द्यायचं होतं तुला ते पत्र? सकाळपासून नुसतं पत्र लावलंय. नाही ते ॲक्च्युअल पत्र. म्हणजे आजकाल कसं कोणी पत्रच लिहित नाही. म्हणजे आधी कसं पत्र यायची, तार यायची. आजकाल हल्ली असं कोणी पण मेसेज करून फिलिंग्स एक्सप्रेस करतायत. केदार, तुला कोणाचं पत्र येणार आहे? मला कोण पत्र पाठवेल? मग तू कोणाला पत्र पाठवणार होतास का? मी कोणाला पत्र पाठवू ना? अरे मग हे काय चाललंय सकाळपासून पत्र पत्र पत्र? हा, एकतर काय तुझ्या मनात ते तरी मला व्यवस्थित सांगून टाक. तुझी तब्येत बरी आहे ना? झोप वगैरे झाली ना व्यवस्थित? हा, झाली. नक्की ना? हो. मग तिथे कॉफी ठेवलीये, ती जरा घे म्हणजे तुला बरं वाटेल. नाही तर थांब मीच देते. नाही मी घेतो. नक्की घेशील? जा लवकर, मी आलेच. येस बॉस. बाय. कॉफी घेतो. बॉसला पत्र मिळालं नाही तर पत्र गेलं कुठे? अरे हे आदरणीय बॉस. आदरणीय बॉस, हे पत्र इरू, हे पत्र माझं आहे. नाही नाही नाही, हे तुला कुठे सापडलं? मी बॉसच्या रूम झोपायला आले उशीत. तुला सापडलं. नशीब तुलाच सापडलं, नाहीतर बॉसने माझंच विमान करून मलाच उडवलं असतं. हस हस, तू पण हसून घ्या आता. पत्र दे. येस सर, जय हिंद. ओके सर. हो, आम्ही लगेच निघतो. येस सर, मी केदारलाही सांगते. येस, ओके. जय हिंद सर. हिरा, हे घे. माझं दे. बॉस, तू अजून इथेच आहेस? मला तुला काहीतरी द्यायचंय. काय? थांब जरा. मला साधू सरांचा फोन आला होता. त्यांनी आपल्याला डेनवर बोलवले लवकर. तो हरप्रीत चड्डा येणार आहे आज. काय झालं? हे बघ, तुला जे काही बोलायचं होतं ते खूप महत्वाचं नसेल तर आपण नंतर बोलूयात प्लीज. प्लीज केदार. हा, तू जा लवकर आवर. मी तोपर्यंत ह्यांच्या सगळ्यांच्या नाश्त्याचं बघते. ठीक आहे? जा, इट्स अन ऑर्डर. येस बॉस. हा, जा लवकर.